शब्द पूर्ण करणारा नेता म्हणजे अतुल दादा. नाही, विद्यमान आमदारांची कामं आहेत ना आता चालू. अतुल शेटबेन हा, का अतुल शेटबेनकेंचं काय योगदान राहिलं इकडे? काम आहेत ना, तालुक्यात काम आहे, गुंजवडीत काम आहे, भरपूर काम आहेत. आमच्या मळ्यातले वाडी वसवचे सगळे रस्ते तयार बनवले, त्यांनी डांबी रस्ते बनवले. रस्ते, समाज मंदिर हे अतुल शेटनी 100% केलेले आहे, भरपूर केलेले आहे. त्याच्याही पेक्षा तुम्ही जे मगाशी म्हटलं अतुल शेटनी निवडून यायचं कारण काय, तर अतुल शेटनी 5 वर्षे शेतकऱ्याच्या फुटबॉलला पाणी कमी पडून नाही दिलं, म्हणून अतुल शेट खरे दावेदार. 35 कोटीची कामं झालेली आहे. तेवढीच कामं जुन्नर तालुक्यात अतुल शेटने केलेली आणि आमच्या गावामध्ये तेवढी कामं भरपूर झालेली आहे. नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे. आपण पाहताय आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलेलो आहोत जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचं गाव असलेल्या गुंजाळवाडी गावामध्ये. या ठिकाणचे सगळे ग्रामस्थ आपण पाहतो आहोत. सकाळची वेळ आहे. खरं तर वेगवेगळे राजकीय विश्लेषक हे आपलं मत मांडतायत. अनेक राजकीय तज्ज्ञ त्यांचा कल काय आहे किंवा अंदाज त्या ठिकाणी आपण TV न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्रातून पाहतो, ऐकतो, वाचतो. पण सर्वसामान्य जनतेला काय वाटतंय हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांचा कल काय, त्यांची मत काय, त्यांच्या गावात विकास कामे झालेत की नाही झालेले आहेत, त्यांना अपेक्षित असलेला उमेदवार कोणता हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण गुंजाळवाडी गावच्या मतदारांसोबत, ग्रामस्थांसोबत बातचीत करणार आहे. माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. नाही, विद्यमान आमदारांची कामं आहेत ना आता चालू. अतुल शेटबेन, हा, कामं आहेतच ना. आता काय काय कामं चालू आहेत? आता हे रोडचं काम चालू आहे. बरीच उद्घाटनं केल्या. आता मी काय एवढा, मी शेतात असतो त्याच्यामुळे मला एवढं नाही सांगता येतं. पण काय कल कोणाच्या बाजूने? अतुल दादा. अतुलदादा बेनके. अतुलदादा बेनकेच का? बेनकेच का? नाही, कामं चांगली आहेत आमच्या गावात. काय काय कामं केली? आमच्या गावात आता रस्त्याची कामं झाली, बहुउद्देशीय सभागृह झाले, काय दर्जा मिळून दिला. किती किती निधी टाकला होता सभागृहासाठी? निधी जवळजवळ 50 लाखाचा निधी आहे. 50 लाखाचा. आता हे जे कॉन्क्रिटीकरणाचं काम आम्ही येता पाहिलं, ते कोणाच्या निधीतून चाललंय? नाही, हे पंतप्रधान सडक योजनेतले. हा, पण याला योगदान तसं PM सडक. हा. काय कोणाची वर्णी लागेल या जुन्नर विधानसभेवरती? करा ना तिकडे. मी आता त्यांना ते सांगितलं. कोण आमदार होऊ शकतो? अतुल बँकेत होईल. असं डायरेक्ट सांग ना. दादा, कोण होईल आमदार? नाही, बोला. अतुल दादा येते ना, अतुल दादा. अतुल शेटबेनके येतील का? अतुल शेटबेनकेंचं काय योगदान राहिलं इकडे? काम आहेत ना, तालुक्यात काम आहे, गुंजवडीत काम आहे, भरपूर काम आहेत. आमच्या मळ्यातले वाडी वसवचे सगळे रस्ते तयार बनवले, त्यांनी डांबी रस्ते बनवले आहेत. गावात 50-60 लाख रुपये बहुउद्देशीय सभागृह दिले. आता भटारखान्याचं काम चालू आहे. रस्ते बनवले आहेत, स्मशानभूमी बनवली. आमचा आरवी गुंजावडीला जोडणारा पुलाला 5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. हे कॉन्क्रिटीकरण चालू आहे, कोटी रुपयाचं. भरपूर काम आहे, वैयक्तिक लाभ दिलेले आहे त्यांनी. जर पुन्हा अतुल शेटबेनके आमदार झाले तर गुंजाळवाडीसाठी तुम्ही काय कामाची मागणी कराल? नाही तर जेवढे उर्वरित कामं सगळीच मागणी करून जे आम्हाला वाटेल ते, जेवढे कामं झाले ते सोडून जे राहिले तेवढी सगळी मागणी करू ना, आणि तेवढी पूर्तता होईल आम्हाला तेवढी. तुम्हाला अपेक्षा आहे? त्यांच्या गुंजावडीत भरपूर प्रेम आहे पहिल्यापासून, त्यांच्या वडिलांपासून. तर गुंजाळवाडीमध्ये कोणाच्या नावाचा जास्त बोलबाला आहे? अतुलदादांच्या नावाने जास्त बरोबर आहे. अतुल शेटबेनके विद्यमान आमदार. विद्यमान आमदार. बरं, विद्यमान आमदारांच्याच मागे का उभं राहावं असं वाटलं? नाही, कामं भरपूर आहे अतुलदादांची. भरपूर कामं केली अतुलदादांनी. बेनकेच्या बाजूने अतुल. विद्यमान आमदार अतुल शेटबेनके. बेनके साहेब का? काय आमच्या इथं म्हणजे गुंजवाडीत मशाभूमी सगळं म्हणजे पूल, मशाभूमीचं रोडचं काम अतुल शेटनीच सगळं मंजूर केलेलं आहे. सगळं. त्याचं नाव काय आपलं? दीपक शिंदे. शिंदे साहेब, कोणाचा कल दिसतोय आणि काय कारण असू शकतात? अतुल शेटने गुंजाळवाडीमध्ये भरपूर कामं केलेली आहे आणि पाण्याचं नियोजन वगैरे व्यवस्थित केलेलं आहे. त्यामुळं आम्ही अतुल शेटच्या बाजूनी राहू असं एक आमचं ग्रामस्थांच्या आहे म्हणणं. बाकी अतुल शेटच्या विरोधात सुद्धा जे महाविकास आघाडी आहे त्यांनी सुद्धा दंड थोपटलेत. मग जर एवढे विरोधात असतील तर अतुल शेट निवडून येतील का, आणि त्याचं काय कारण असेल? जुन्नर तालुक्यात जेवढी कामं झालीत त्याच्यात आमच्या गावामध्ये जवळजवळ 35 कोटीची कामं झालेली आहे आणि तेवढीच कामं जुन्नर तालुक्यात अतुल शेटने केलेली आणि आमच्या गावामध्ये तेवढी कामं भरपूर झालेली आहे. त्यामुळं आमचा अतुल शेटला प्राधान्य राहील आमच्या ग्रामस्थांतर्फे. आता येता मी पाहिलं सिमेंट कॉन्क्रिटीकरणचा रस्ता चाललाय आपल्या मंदिराच्या बाजूने तिथं गावापर्यंत. हे कोणाच्या माध्यमातून सुरू आहे? अतुल शेटचंच माध्यम. अतुल शेट जर पुन्हा निवडून येऊ शकतात असं तुम्हाला वाटतंय तर कोणती अशी कारणं असतील किंवा कोणते प्लस पॉईंट आहेत की जेणेकरून त्यांना पुन्हा सत्तेवर येण्याची संधी भेटेल?
भरपूर कामं त्यांनी भरपूर केलेली आहे, त्याच्यामुळं हाय प्लस पॉईंट आहे आमचा भरपूर मोठा आहे. विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके यांचा अतुल शेठ बेनकेच का? विकासाला आमचं मत राहील 100%. वायकर साहेबांचं मत आहे की विकासाला आमचं मत आहे, आणि बेनके साहेबांकडे त्यांचा कल दिसून येतोय. दादा नाव? राहुल डोंगरे, गुंजाळवाडी. गुंजावाडी. अरे वा. काय इथलं वातावरण कसं आहे? महाविकास आघाडीच्या बाजूनं की महायुतीच्या बाजूनं? अतुल शेठ बेनकेच्या बाजूने. अतुल शेठ बेनके साहेबच का? बेनके साहेब का मी तुम्हाला कारण सांगतो, आमचं गुंजावडे गाव हे शेतीप्रधान गाव आहे. शेतीप्रधान मागच्या पंचवार्षिकला कोण विद्यमान आमदार होते त्यांनी पाण्याचं फार वाटोळ केलं. म्हणजे आमच्या गावामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल बोरची गाडीच गुंजावाडीमध्ये होती, पण ह्या पंचवार्षिकमध्ये एक सुद्धा बोरची गाडी आमच्याकडे आली नाही. अतुल शेठ बेनके हे पाणीदार आमदार आहे, पाणी ठेवणारा आमदार आहे. शेतकऱ्याला फक्त पाणी पाहिजे. रस्ते, समाज मंदिर हे अतुल शेठनी 100% केलेले आहे, भरपूर केलेले आहे. त्याच्याही पेक्षा तुम्ही जे मगाशी म्हटलं अतुल शेठनी निवडून यायचं कारण काय, तर अतुल शेठनी 5 वर्षे शेतकऱ्याच्या फुटबॉलला पाणी कमी पडून नाही दिलं, म्हणून अतुल शेठ खरे दावेदार. जर ते पुन्हा आमदार झाले, सत्तेवरती आले, तर गुंजाळवाडी गावासाठी कोणते विकास कामे घेऊन तुम्ही त्यांच्याकडे जाल? आमच्या गुंजावाडी गावाला अतुल शेठच्या माध्यमातून मुक्तादेवीला क वर्ग दर्जा भेटला. आत्ताच तो कर वर्ग भेटला. त्याचा आम्ही आमच्या गावच्या बैठकीमध्ये त्याचा प्लॅन इस्टिमेट होईल. त्याच्या गावात भरघोस गावाच्या विकासासाठी होते. आणि अतुल शेठनी बऱ्यापैकी ह्या पंचवार्षिकला 80-90% कामं केलेली आहे. राहिली 10-20% पाणी कुठं किती बांधायचे डोंगराच्या कडेला किंवा काय कुठं 2-4 गावचे रोड बाकी ते संपूर्ण अतुल शेठ करू शकतात. आणि एक तुमच्यासाठी शेवटचा महत्त्वाचा प्रश्न. एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, एक दादांची आणि एक साहेबांची. आता साहेबांना सोडून अतुल शेठ अजितदादांबरोबर गेलेले आहेत आणि त्यांची निवडणूक ही घड्याळ चिन्हावरती असणार आहे. पवार साहेबांना सोडण्याचा फटका त्यांना या जुन्नर तालुक्यात बसू शकतो का? कारण जुन्या विचारसरणीचे किंवा पवार साहेबांना मानणारा जो गट आहे तो अजूनही पवार साहेबांचंच नाव घेतोय. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता, ह्या पक्ष बदलाकडे आणि ह्यावरच्या राजकारणाकडे? अतुल शेठनी ज्यावेळेस पक्ष बदलला त्यावेळेस अतुल शेठनी सांगितलं होतं मला जुन्नरचा विकास करण्यासाठी मी अजितदादाकडे चाललो आहे. जर अतुल शेठ अजितदादा गेले असते आणि जुन्नर तालुक्यामध्ये काहीच कामं झाली नसती तर फटका पडला असता. पण अतुल शेठनी गेली 5 वर्षाचा मागच्या 5 वर्षाचा बॅकलॉग भरून काढलेला आहे. त्यामुळे अतुल शेठ जे अजितदादाकडे गेले ते कारण अतुल शेठनी पूर्ण केलेले. तालुक्यामध्ये सर्व गावामध्ये विकास आमच्या गुंजावाडीत पण आहे आणि तालुक्यात पण आहे. त्याच्यामुळं आमच्यासारखी तरुण पिढी शेवटी कामं बघणार. पक्ष आताच्या मागच्या पंचवार्षिकला भरपूर पक्ष झाले, भरपूर वित्तीय आघाड्या झाल्या. त्याच्यामुळं माझ्या मते तरी काम मेन आहे. कारण की आपल्या गावचा आपल्या तालुक्याचा विकास केला पाहिजे. मग जर विकास अतुल शेट्टी केला, त्यामुळे अतुल शेट्टी जरी अजित पवारांकडे गेले तर ठीक आहे. एक माझं प्रामाणिक मत सांगू, आम्ही सुद्धा राष्ट्रवादी कार्यकर्ते, वाद नाही, पण पुणे जिल्ह्याला अजित पवार पाहिजे आणि जुन्नरच्या विकासाला अजितदादा पाहिजे. त्यामुळं मत अजितदादाला, अतुल दादाला. सोलाट साहेब, काय तरुणांचा कल कोणाच्या बाजूने दिसतो इकडे? तरुणांचा कल विकासाच्या बाजूने आहे, म्हणजेच अतुलदादा बेनके यांच्या बाजूने आहे. अतुलदादांनी आमच्या गावामध्ये जवळजवळ 35 ते 40 कोटीची कामं केलेली आहेत. त्यामध्ये अनेक मळ्यातील रस्ते असतील, सभामंडप, गावात जलजीवनचं एक 5 कोटीचं काम आहे. परत गुंजावाडी आर्वी ही 2 गावं एकच आहे, पण त्यांना जाण्या येण्याचा मार्ग नव्हता, त्यासाठी 5 कोटीचा एक पूल आहे. परत स्मशानभूमी रोड कॉन्क्रिटीकरण 1 कोटी, अशी भरपूर कामे दिलेली आहे आम्हाला अतुल शेठनी. अतुल शेठ बेनके जे विद्यमान आमदार आहेत त्यांचा कधी इकडे गुंजाळवाडीला दौरा झाला होता का? काय तुम्हाला शब्द दिलाय का की हे करू ते करू? त्यांनी जे शब्द दिले होते ते सर्व पूर्ण केलेत. आत्ताच त्यांनी मागच्या नवरात्रामध्ये आमच्या गावाला एक शब्द दिला होता की तुमच्या गावाला क दर्जा मिळवून देऊ. गावाला की देवस्थानला? देवस्थानला. अच्छा. तर त्यांची या नवरात्रामध्ये त्यांनी आम्हाला तो शब्द पूर्ण केला. मग शब्द पूर्ण करणारा नेता म्हणजे अतुल दादा.